श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे। त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे। म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे। या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे। विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल। गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल तर दुपारी 3:35 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्री सूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी। तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा। तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात। असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते। तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते। मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते। गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या योगावर नदी स्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते। तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घरात आणायचं या झाडाचं फक्त एक मूळ। हे मूळ आपल्या घरी आल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजा ही करायची आहे। देवी लक्ष्मी बरोबर श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पा, महादेव आणि भगवान कुबेरांची पूजा ही करायची आहे। कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत। लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे। म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं। तसेच श्री सूक्तम तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी। कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते। देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात। आणि ज्या झाडाचं आपल्याला मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे केळीच्या झाडाचं।
हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा ही केली जाते। अशीच एक वनस्पती केळी आहे, जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते। सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा, केळीच्या रोपाची पूजा ही आवर्जून केली जाते। प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते। हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि गुरुवारच्या दिवशी केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि वैभवाची कमतरता राहत नाही। तसेच या झाडाच्या मुळांमध्ये आणि पानांमध्ये देवगुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते। म्हणूनच गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या समस्या तर दूर होतातच होतात, पण आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। जर कष्ट करूनही गरिबी घर सोडायचं नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापलट करू शकतो। तर आपल्याला काय करायचं, एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, कारण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तसेच आपल्याला गाईचं एक चमचाभर कच्चं दूधसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ। जाताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जा। केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडीशी हळद ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला जे आपण जल घेऊन गेले ते केळीच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। मुळांना अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर ह्या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला केळीच्या वृक्षाला एक प्रदक्षिणासुद्धा मारायची। प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। कोणत्या इच्छापूर्ती करता आपण ह्या झाडाचं एक मूळ घरी घेऊन येणार ते आपल्याला तिथे मनोभावे बोलायचं आणि त्यानंतर केळीच्या झाडाचं अगदी छोटंसं मूळ आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं, पण चाकूने आपल्याला तोडायचं नाही, आपल्या हातानेच आपल्याला हे मूळ जे आहे ते तोडायचं आहे। मूळ तोडल्यानंतर आपल्या घरी घेऊन यायचं, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक तामण घ्यायचे, तामणामध्ये ह्या मुळीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचे, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आहे। काही वेळाकरता ही मुळी तिकडेच ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ती तिकडनं उचलायची आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला तिला बांधायची आणि तिची एक पोटली ही तयार करायची। आता आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, म्हणजे तुमच्याकडे कपाट असेल किंवा तिजोरी असेल तर त्यामध्ये आपल्याला ही मुळी जी आहे ती ठेवायची आहे। आता ही पोटली डायरेक्ट आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची नाही। ठेवायच्या अगोदर श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि असं बोलायचं आहे की ही तिजोरीमध्ये मी पोटली ठेवत आहे, माझी तिजोरी कायम धनधान्याने भरभरून राहू दे, माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहू नये, तुमची अखंड कृपा माझ्या घरावर राहू दे, अशा रीतीने आपल्याला ही पोटलीमध्ये बोलायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। पण ही पोटली फक्त ठेवायची नाही आहे, महिन्यातनं एकदा तरी आपल्याला ही पोटली बाहेर काढायची आहे। पुन्हा त्या पोटलीला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवायची आहे, श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर काही वेळाकरता ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यांना आपल्यावर प्रसन्न होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायचा आहे। अतिशय चमत्कारिक असा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।